Hello everyone, welcome to the campus chat at St. Anthony's Convent Higher Secondary School. तर आज आपल्यासोबत नवनाथ येवले सर हे गृहस्थ उपस्थित आहे. तर तुम्हा सर्वांनाच एक प्रश्न पडला असेल, कोण आहेत नवनाथ येवले सर? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, नवनाथ येवले सर हे एका कष्टकरी चहा विक्रेते वडिलांचे सुपुत्र आहेत, ज्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचा व्यवसाय हा हाती घेतलाय. चहा विकण्याचे एका नम्र व्यवसायापासून कोणी करोडपती बनू शकतं का? तर उत्तर आहे होय. तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आज मी तुमच्यासोबत नवनाथ येवले सर एका पुण्यात राहणाऱ्या व्यक्तीची कहाणी शेअर करणार आहे, ज्यांनी प्रतिकूलतेवर मात करत चहा विकून करोडपती बनले. पुण्यात सर्वात प्रसिद्ध टी स्टॉलपैकी एक आहे येवले टी हाऊस मालक, ज्यांनी एकदा त्यांचं दुकान उघडण्यासाठी स्वतःची नोकरी देखील सोडली होती आणि आज त्यांचे पूर्ण भारतात अनेक टी स्टॉल आहेत आणि ते एक समृद्ध व्यापारी देखील आहे. आणि त्यांच्या कोट्यावधिक वार्षिक उत्पन्नामुळे कितीतरी तरुण चांगले जीवन जगण्याची आकांक्षा बाळगतात. तर चला आता आपण सरांचं कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. आपण आज ज्या पदावर आहात, जे यश आपण मिळवलं आहे, त्या संदर्भात आम्ही आपण आज काही प्रश्न विचारू इच्छितो, जेणेकरून आपल्या यशाबद्दल, प्रवासाबद्दल आम्हाला ही माहिती होईल. सर, सर्वात प्रथम असा प्रश्न पडतो, तो म्हणजे आपण हा व्यवसाय सुरू करण्याचा हेतू काय होता? म्हणजे हाच व्यवसाय का? चहाचाच व्यवसाय म्हणजे अनेक व्यवसाय केल्याच्या नंतर ज्यावेळेला आम्हाला कळलं की चहा हे कुठंतरी आपला मेन कोर आहे आणि ते लोकांना खाऊ पिऊ घालणं ही आपली एक पॅशन आहे. हे ज्या वेळेला वेगवेगळे 32 व्यवसाय केले त्याच्यानंतर कळलं. आणि मग असा विचार केला की चहा म्हणजे पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय कोणतं असेल तर चहा. तर चहाचा जर आपण व्यवसाय निवडला आणि तसंही बघायला गेलं तर भारतात आणि भारताच्या बाहेर चहाचा एक असा विशिष्ट ब्रँड नाही आहे की जिथं स्पेशली फक्त चहाच मिळेल. आपल्याला कॉफीचे वगैरे ब्रँड आहेत. म्हणून विचार केला की नाही, आपण ह्याच्यामध्ये नक्कीच एक चांगला चहाचा ब्रँड बनवू शकतो आणि आम्ही तो बनवला. खूपच गोड उत्तर दिलं सर. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, कुठलाही व्यवसाय सुरू करण्यासाठी शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणाची गरज आहे की त्यासाठी आपल्याला व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे? कोणताही जर व्यवसाय करायचा असेल तर शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाची गरज आपल्याला 100% लागते. कारण शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण याच्यामध्ये थेरॉटिकल नॉलेज असतं की ज्याच्यामुळं आपल्याला व्यवसाय कसा करायचा आहे, काय केलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये कळतात. म्हणजे आपल्याला लिहिता वाचता येतं किंवा काही गोष्टी आपल्याला अभ्यासक्रमामधून शिकायला मिळतात, जे थेरॉटिकल नॉलेज असतं. आणि त्याचबरोबर व्यवसायाचं आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे. मग ज्याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये आपण जर पाहिलं तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. तर ते कसे ओळखायचे, त्यांच्याशी आपण कसं बोलायचं, त्यांच्याशी व्यवहार कसा करायचा, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये आपल्याला कळतात. मार्केट काय आहे, मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आपण कोणता प्रॉडक्ट विकू शकतो, ग्राहकांना कोणत्या प्रॉडक्टची गरज आहे. म्हणजे हे प्रॅक्टिकल काम केल्याच्या नंतर दिवसभर काम केल्यावर आपल्याला कंटाळा थकवा येतोय का, किंवा हे काम आपण करू शकतो का, किंवा कोणत्या गोष्टीला हो बोलायचं, कोणत्या गोष्टीला नाही बोलायचं, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये शिकवल्या जातात ना, किंवा आपण प्रॅक्टिकलमध्ये शिकतो. आणि शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये जे थेरॉटिकल नॉलेज आहे, व्यवसाय कसा करायला पाहिजे, त्याची मार्केटिंग कशी असायला पाहिजे, ब्रँडिंग कशी असायला पाहिजे, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कसं केलं पाहिजे, या गोष्टी आपल्याला महाविद्यालय म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या आहे. सर, मला ह्या उत्तरामध्ये खरंच खूप छान नॉलेज भेटलं. मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे समाजातील काही घटक, विशेषतः कुटुंबे अशी आहेत ज्यांची मुले उच्च शिक्षण घेतात आणि परंपरागत व्यवसायात लक्ष घालतात, पण काही व्यवसाय सुरू करण्यास घाबरतात. तर अशा लोकांची भीती घालवण्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन कराल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की व्यवसाय करणं हे आजकाल एवढं अवघड नाही, पण व्यवसाय समजून घेणं की माझी नीड काय आहे, मार्केटची नीड काय आहे, माझं पॅशन काय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझ्याकडं नीड जी आहे ग्राहकांची, त्याला धरून माझ्याकडं कोणतं असं प्रोडक्ट की ते त्यांचा जी नीड आहे ती फुलफिल करू शकतं. त्याच्यामुळं मार्केटमध्ये भरपूर गोष्टी इंटरनेटच्या माध्यमामुळे सगळ्याच गोष्टी आपल्या जवळ आलेल्या आहेत.
तर तुमच्याकडे एक चांगली जर आयडिया असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकता. म्हणजे तुमची आयडिया जर तुम्ही इतरांना शेअर केली तर तुम्हाला त्या आयडियावरती इन्व्हेस्टमेंट करणारा इन्व्हेस्टर सुद्धा आजकाल मिळू शकतो. म्हणजे इन्व्हेस्टर आहेत. असं व्यवसाय करताना आता तसं बघायला गेलं तर तेवढी हे नाही राहिलेली, रिस्क नाहीये. पण व्यवसाय हा अभ्यास करूनच व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे, की ज्या व्यवसायामध्ये आपल्याला उतरायचे त्या व्यवसायाचा परिपूर्ण अभ्यास असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे पारंपरिक व्यवसाय आहेत आणि ज्याच्यामध्ये जी मुलं उतरत आहेत की त्या पारंपरिक व्यवसायामध्ये, त्यांनी रिस्क घ्यायला काहीच हरकत नाहीये. कारण त्यांच्यासाठी ऑलरेडी प्लॅटफॉर्म रेडी आहे, की जो त्यांच्या वाडवडिलांनी बनवून ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांनी रिस्क घेऊन व्यवसाय मोठा वाढवायला काहीच हरकत नाही. खूप गोड सर. मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतो, की तुमच्या आयुष्यात तर खूप अडचणी आल्याच असतील. तर तुम्ही त्या अडचणीच्या वेळी तुमचा आत्मविश्वास कसा कायम ठेवला? ते आम्हाला जरा सांगाल का? जेणेकरून आमच्या आयुष्यात कधीही अडचणी आली, तर आम्ही पण आमचा आत्मविश्वास कायम ठेवू. नक्कीच. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे अडचणींनी खचखचून भरलेलं आहे. आणि सुख आलं की दुःख येतं. सुखाच्या पाठीपाठ दुःख हे 100% ठरलेलं असतं. त्यामुळं कोणतंही काम करत असताना तुम्हाला अडी-अडचणी ह्या 100% येणारच आहे. अडी-अडचणी बरोबर आपण 2 हात केले तर अडी-अडचण आपल्याला अडी-अडचणीसारखी वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, की तुमची स्वप्न स्ट्रॉंग असायला पाहिजे. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कधी डगमगणार नाही. आणि ते स्वप्न म्हणजे मला ते आयुष्यात ते मिळवायचेच. आणि ते मिळवण्यासाठी मी अथांग प्रयत्न करेन. आणि त्यासाठी किती अडी-अडचणी आल्या तरी मी त्याच्यावरती मार्ग शोधेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मार्गामध्ये असतं सातत्य. म्हणजे मी एखादी गोष्ट निवडली तर त्याच्यावरती सतत काम करणं. जसं आता तुम्ही चांगल्यापैकी मार्क्स मिळवलेले आहेत. म्हणजे अभ्यास आणि अभ्यास याच्यावरती जे तुम्ही प्रावीण्य मिळवलं ते इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. म्हणून तुम्हाला पर्सेंटेज चांगले मिळाले. म्हणून घरी गेल्याच्या नंतर जो तुम्ही अभ्यास करता, तसंच व्यवसायामध्ये सुद्धा येणाऱ्या अडी-अडचणी तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जात असतात. आलेली अडचण मला ही अडचण वाटते म्हणून त्याला अडचणीगत पाहता कामा नये. जर तुम्ही अडचणीतून तुम्ही शोधलं, की ही अडचण मला आत्ता आलेली आहे. भविष्यात ही अडी-अडचण मी कमी करून माझ्या व्यवसायामध्ये ती मी कशी अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो. याचा जर आपण विचार केला तर 100% आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आत्मविश्वास कमी न होऊन देण्यासाठी आहे ना, भविष्यामध्ये ज्यावेळेला आपण स्वप्न बघतो, ह्या सगळ्या स्वप्नांना आपण ज्यावेळेला पाहत असतो त्यावेळेला आपल्या स्वप्नांना कधीच सांगायचं नाही, की मला अडचणी किती आहेत. पण अडचणींना 100% सांगायचं आहे, की माझी स्वप्न किती मोठी आहे. कारण त्या स्वप्नांसाठी आपल्याला काम करायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये, त्याचबरोबर मानसिक म्हणजे विचारांनी पण आपण ज्यावेळेला काम करत असतो त्यावेळेला विचार ज्यावेळेला वेगवेगळे आपल्या बाजूला आजूबाजूला वेगवेगळे लोक राहतात, वेगवेगळे विचार येतात डोक्यामध्ये. कधी वाटतं की आपल्याला हे करावं, कधी वाटतं ते नाही करावं. मग कुठेतरी आपला आत्मविश्वास डगमगतो, की कोणतरी सांगतं की अरे हे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्वतःवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे, की येस, हे मी करू शकतो आणि मला हे जमणार आहे. बाकीचं कुणी काही बोललं तरी मला हे 100% मीच करू शकतो. हा स्वतःवरती एक चांगला स्वतःचा आत्मविश्वास असायला पाहिजे. आपलं मन शांत ठेवून, आपलं बुद्धी एकाग्र ठेवून जी आपण स्वप्न पाहिलेली आहेत त्या स्वप्नांचा आपण पाठलाग केला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपण म्हणजे ध्यानस्थ असायला पाहिजे. कधी-कधी आपण म्हणजे रेग्युलर व्यायाम पण केला पाहिजे आणि माइंडसेट हे ठेवण्यासाठी आपण योग साधना वगैरे केली पाहिजे. याच्यामुळं काय होतं, की आपला आत्मविश्वास वाढतो आणि कॉन्फिडन्स लेव्हल वाढते. याच गोष्टी आम्हाला पण ज्या अडी-अडचणी आल्या त्याच्यावरती आम्ही मात केली आणि इथून पुढेही भविष्यामध्ये अजून अडी-अडचणी येणार आहेत. पण 100% कॉन्फिडन्स आहे, की त्याही आम्ही त्याच्यावरती मात करू. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न कर्जासंबंधी विचारायचा आहे. तो म्हणजे डोक्यावर कर्ज असतानाही व्यवसायासाठी पुन्हा कर्ज काढावे का? ते कितपत योग्य आहे? आणि त्यामुळे आपल्याला फायदा होईल की तोटा? याची शाश्वती नसताना कर्ज काढण्याचे धाडस करावे का? चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं, की हा जो प्रश्न आहे, तो प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो, की कर्ज काढायचंय मला,
पण कर्ज काढत असताना 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इमोशनल डिसिजन घेऊन कर्ज बिलकुल काढायचं नाही, की मला गाडी घ्यायची आहे, मला घर घ्यायचंय आणि मला ते आजच पाहिजे. म्हणून हा इमोशनली डिसिजन नाही घ्यायचा. कारण आमच्या पण आयुष्यामध्ये एक इमोशनल डिसिजन आम्ही घेतला होता. जो 2006 साली आम्ही जो डिसिजन घेतला, ज्याच्यामुळं आमचे कमीत कमी 8 वर्ष आम्ही पाठीमागे गेलो. म्हणजे एक घर आम्ही घेतलं, पर्चेस केलं. ते 12 लाखाला होतं. आमच्याकडे तेवढी अमाउंट नव्हती. आम्ही बाहेरून जुळवाजुळव करून ते घर घेतलं. पण त्याच्यामुळं अशी गोष्ट झाली, की आमच्या व्यवसायामध्ये जो लागणारा पैसा आहे, तो आम्ही घरामध्ये टाकला. आणि घर ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. भले ते आपलं एक स्वप्न असलं तरी ते डेड इन्व्हेस्टमेंट आहे. मग आपल्याला घर घेण्यासाठी आपल्याकडे किती पैसा असायला पाहिजे आणि तो आपल्याकडे तेवढा आहे का? याचा विचार करणं गरजेचं आहे. घर कुणीतरी आता विकायला काढलंय आणि ते आपण घ्यायचं, हा इमोशनल डिसिजन झाला. मग आपल्याकडे पैसे आहेत का नाही आहेत याचा विचार करायला पाहिजे सगळ्यात पहिलं. इमोशनल डिसिजन नाही घेतला पाहिजे. एक इमोशनल डिसिजन जो तुम्हाला कर्जाकडे घेऊन जातो आणि ते कर्ज तुम्हाला कितीतरी वर्ष आयुष्यातली, म्हणजे पैसा आपण कमवू शकतो पण वेळ नाही कमवू शकत. त्यामुळे इमोशनल डिसिजन घेताना विचार करायचा. दुसरी गोष्ट अशी आहे, की जी गोष्ट आपल्याला माहिती आहे, की मी या व्यवसायामध्ये पैसा टाकल्याच्या नंतर 100% मला चांगला प्रॉफिट होणार आहे. मग त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन येतं, की जर मला बँक 10% मला कर्ज देणार आहे आणि मला माझ्या व्यवसायामधनं मला 30% रिटर्न आहे, 40% रिटर्न आहेत, 20% रिटर्न्स आहेत. म्हणजे माझ्या कर्जाच्या इंटरेस्टपेक्षा मला जास्त रिटर्न्स आहे. आणि मला तो पैसा घेऊन मला फक्त त्या व्यवसायामध्येच अडकवायचा आहे. तर 100% तुम्ही कर्ज घेतलं पाहिजे. पण मला व्यवसायासाठी मी कर्ज काढतोय आणि ते कर्ज घेऊन मी काहीतरी दुसरं घर घेतोय किंवा मित्राला देतोय, तर ही गोष्ट नाही केली पाहिजे. यामुळे तुमच्या डोक्यावरती कर्ज होऊन तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता. हे कर्ज घेताना तुम्ही नक्की विचार करायला पाहिजे. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, की तुमच्या आयुष्यात आलेला असा एक प्रसंग, जेणेकरून तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यातला प्रेरणा मिळाली. ते शेअर कराल का सर? येस, 100%. माझ्या आयुष्यामध्ये अनेक असे प्रसंग आहेत, की ज्याच्यामुळं मला नेहमी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती, की आमचं कुटुंब ही माझी ताकद होती. कारण मी जसं सांगितलं, की मी 32 व्यवसाय केलेत. पण हे 32 व्यवसाय करत असताना अनेक अडी-अडचणी आल्या. म्हणजे कोणताच व्यवसाय फुकट होत नसतो. प्रत्येक व्यवसायाला पैसे लागत असतात. आणि ते पैसे मी व्यवसायामध्ये टाकत होतो, पण घरच्यांनी मला कधीच सांगितलं नाही, की "तू हे दुसरं करू नको." त्यांनी एक मला माझा कॉन्फिडन्स वाढवला आणि तो कॉन्फिडन्स वाढवत असताना ज्यावेळेला लास्ट म्हणजे 33वा जो व्यवसाय आहे, की चहाचा, की ज्याच्यामध्ये आम्ही असा विचार केला, की आता हा व्यवसायामध्ये पैसेच नाही टाकायचे. आणि हा व्यवसाय करताना सुद्धा कुटुंब पाठीमागं होतं, की "अरे एवढे तू वेगवेगळे व्यवसाय केलेत आणि आता कुठं चहाची टपरी टाकून तू चहाचा व्यवसाय करणार आहे का?" पण त्यावेळेलाही ते बरोबर राहिले. पण आपण म्हणतो ना, की बरेच संशोधन केल्याच्या नंतर तुमच्या हातामध्ये काहीतरी लागले आणि ते म्हणजे लागलं होतं तो म्हणजे चहा. आणि आता कळलं होतं, की येस, या चहाला घेऊन आपण एक खूप मोठा ब्रँड क्रिएट करू शकतो आणि आपलं नाव जगभरामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो. हे मला चहामुळं कळलं. सर, आता पुढचा प्रश्न मला तुम्हाला तुमच्या वडिलांविषयी विचारायचा आहे. तो म्हणजे मला तुम्ही तुमच्या वडिलांसोबतचा अविस्मरणीय क्षण सांगाल का? नक्कीच. म्हणजे माझ्या वडिलांना शेवटचं मला भेटता नाही आलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही. ज्यावेळेला माझं शिक्षण कंप्लीट झालं, म्हणजे शिक्षण कंप्लीट म्हणजे मी 10वी शिकलोय आणि 10वी शिकल्याच्या नंतर मी डोर टू डोर मार्केटिंग करत होतो आणि ती मार्केटिंग करत असताना वडील नेहमी सांगायचे, की आपल्या नावाने मार्केटमध्ये काहीतरी एखादा ब्रँड असायला पाहिजे, प्रॉडक्ट असायला पाहिजे. त्यावेळेला वडील घरोघरी जाऊन दूध टाकायचे, दुधाचा व्यवसाय करायचे. आणि ही डिटर्जंट पावडर विकण्यासाठी मी राजस्थानमध्ये जोधपूरमध्ये होतो आणि जोधपूरमध्ये असतानाच वडील इकडे एक्सपायर झाले, ते मला माहितीही नव्हतं. मग वडील एक्सपायर झाल्याच्या नंतर मी 3 दिवसांनी इकडं आलो. तर जी वडिलांची एक इच्छा आहे, की जी कायम की आपल्या नावाने मार्केटमध्ये काहीतरी एक ब्रँड असायला पाहिजे, आपला नावलौकिक व्हायला पाहिजे.
तर आजही कुठेतरी ती गोष्ट अशी वाटते, की ते वडिलांचं जे स्वप्न आहे, जर ते नेहमी म्हणजे जवळ असले असते, तर त्यांनी ते त्यांच्या उभ्या डोळ्यांनी पाहिलं असतं. सर, तुम्ही तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तर तुमच्या चहाप्रमाणेच गोड दिली आहे. मला तुम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहे, पण वेळेच्या मर्यादामुळे मी तुम्हाला हा शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही आज बदलापुरात आला. सेंट अँथनी शाळेत एंटरप्रेन्योर मेलेला प्रमुख पाहुणे म्हणून भेट देणार आहात. तर तुम्ही विद्यार्थ्यांना ज्यांना मोठं होऊन व्यवसाय करायचा आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला किंवा मार्गदर्शन कराल? नक्कीच. ज्या विद्यार्थ्यांना व्यवसाय करायचा आहे, सगळ्यात पहिलं तर आपल्या आयुष्यामध्ये काय करायचंय आपल्याला आत्तापासूनच आपण आपले गोल फायनल केले पाहिजे. मुळात आपल्याला आई-वडिलांनी ज्यावेळेला शिकायला पाठवलेलं आहे, आपला फोकस आत्ता शिक्षणावरती असतो. पण शिक्षणाबरोबर बाह्य नॉलेज पण घेणं फार गरजेचं असतं. लाईफमध्ये आत्ताच्या जमान्यामध्ये आई-वडील आपल्या मुलांना काहीच कमी पडून देत नाही. प्रत्येक गोष्ट ही त्यांना म्हणजे मागितली की लगेच पुरवली जाते. म्हणजे फुलाप्रमाणे ते जपतात. पण त्यांची पण अपेक्षा असते की आपल्या मुलांनी पुढे जाऊन मोठं काहीतरी व्हावं. आणि जर त्या मुलांना मोठं व्हायचं असेल, तर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या आयुष्यात जे कष्ट सोसलेले आहेत, असे कष्ट आत्ताच्या मुलांना नाही आहेत. त्याच्यामुळं ते व्यवसायामध्ये ज्यावेळेला उतरतील, त्यावेळेला त्यांच्याकडं ऑलरेडी काहीतरी एक प्रॅक्टिकल नॉलेज असायला पाहिजे. म्हणजे त्यांना ज्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे, उदाहरणार्थ मला एक व्यवसाय टाकायचा आहे. उद्या जाऊन तुलाच असं वाटलं, की मला चहाचा व्यवसाय टाकायचा आहे किंवा तुला असं वाटलं, की मला एक नोकरी करून त्या नोकरीमध्ये मला एका उच्च स्थानावरती जायचंय. तर मला नोकरीमध्ये कोणती नोकरी करायची आहे? मला अकाउंटंट व्हायचंय का मला सीईओ व्हायचंय किंवा मला मार्केटिंग करायचंय? तुझा गोल आत्ताच फायनल केला पाहिजे. आणि त्या गोलच्या दिशेने तू अभ्यासक्रम निवडला पाहिजे आणि त्याचबरोबर आता पॅरलली प्रॅक्टिकल नॉलेज की मार्केटिंग कसं केलं जातं किंवा काय केलं जातं या गोष्टीचं थोडं-थोडं नॉलेज तू घ्यायला सुरुवात केली पाहिजे. आणि जसं तुझ्या व्यवसायाबद्दल सांगितलं, की जर तुला चहाचा व्यवसाय टाकायचा असेल, तर आत्तापासूनच चहाचे हॉटेल्स कसे असतात, आउटलेट कसे असतात, ग्राहक कसे असतात, मग आता ते लोकं काय सर्व्ह करतात, भविष्यात मी काय करू शकतो, हे आजपासून तू पाहणं फार गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूला तुमचा अभ्यासक्रम चालू ठेवणं आणि त्याचबरोबर मला माझ्या आयुष्यात मला काय करियर निवडायचंय, या गोष्टी डोक्यात ठेवून ज्यावेळेला तुम्ही त्या दिशेने वाटचाल कराल, तर आत्तापासूनच तुमचा म्हणजे आपण म्हणतो ना, की पाया हा मजबूत झालेला असेल आणि पाया जितका मजबूत असतो, तेवढी बिल्डिंग आपल्याला किती पण उंच बांधता येते. त्याच्यामुळे आता जो मेन बेस आहे, शिक्षण आणि शिक्षणाबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज. म्हणजे किती जरी आपल्या आई-वडिलांना असं वाटलं, की आता मुलाचे म्हणजे आता मुलांनी झाडून नाही घेतलं पाहिजे किंवा आता मुलांनी घरी ही घरकामं नाही केली पाहिजेत, पण त्यांना ती करून दिली पाहिजेत. ज्याच्यामुळे त्याला प्रॅक्टिकल गोष्टीचं नॉलेज कळतं, की हां, हे पण मी काम केलं. कारण उद्या कदाचित ज्यावेळेला तू मोठा होशील आणि तुझ्याकडे एका व्यक्तीला कामाला तू ठेवलं आणि तो झाडू मारतोय आणि तू कधीच मारलेलं नाही, तर तुला त्याचं कष्ट काय आहे कधीच कळणार नाही. तर त्या कष्टाची जाणीव जर तुला आज असेल, तर मला त्याच्याकडून काम कसं करून घ्यायचं हे 100% कळणार आहे. त्यामुळं थेरॉटिकल नॉलेज बरोबर तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज ह्या दोन्हींचा जर सांगड घातली, तर 100% तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये यशस्वी असाल. धन्यवाद सर. आज आपण येथे आलात. आमच्या प्रश्नांची खूप छान उत्तरं दिलीत. आम्हाला तुमच्या यशाबद्दल, तुमच्या उद्योजकतेवर खूप छान माहिती दिलीत. यासाठी खरंच आपले खूप खूप आभार सर. थँक यू व्हेरी मच सर.